ही थेट दृश्य आपण बघू शकतोय मावळची, ज्या ठिकाणी दरड कोसळली होती तिथं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्या सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या पक्षातील इतर नेते सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। मावळ पाटण इथं 6 जुलैला दरड कोसळली होती आणि या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले नंदू तिकोने, ज्ञानेश्वर तिकोने, अनिता तिकोने यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत। त्याची ही थेट दृश्य आपण बघू शकतोय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अनिश शेख हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अनिश, काही दिवसांपूर्वी एक दुर्घटना घडलेली होती, या ठिकाणी एक दरड अख्ख्या कुटुंबावर पडलेली होती आणि त्याच ठिकाणी उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, काय अपडेट्स? अनिस, माझा आवाज येतोय? अनिस यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र आपल्याला आठवत असेल 6 जुलैला ही दुर्घटना घडलेली होती। मावळच्या एका दुर्गम भागामध्ये असलेल्या या गावामध्ये एक दरड कोसळली आणि ही दरड एका घरावर येऊन कोसळली होती। त्याच्यामध्ये हे घर गडप झालं आणि याच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालेला होता। त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात होती आणि याशिवाय प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आला नाही अशी ही एक संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केलेली होती। आता त्याच ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री या पोहोचलेल्या आहेत, त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत आणि तिकडची पाहणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करताना दिसून येत आहेत। मावळच्या पाटणमधली ही थेट दृश्य आहेत। यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अनिश शेख यांच्याकडे। अनिश, सध्याचे काय अपडेट्स आहेत? सध्या मावळ तालुक्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके देखील आलेले आहेत। या ठिकाणी 6 तारखेला जो मुसळधार पाऊस झाला, दरड कोसळली आणि त्यानंतर तिकोने कुटुंबियाच्या घरावर ही सरळ दरड आलेली आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर या घरातील 3 जणांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बरोबर आहे आणि त्यांच्याकडून याशिवाय गावकरी तिथे उपस्थित आहेत का? आणि ज्या पद्धतीने एक आरोप केला जात होता की अलर्ट दिला गेला नाही प्रशासनाकडून, हाही सवाल उपस्थित केला जात होता। या ठिकाणी जे आहे ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि संपूर्ण ही घटना कशा प्रकारे घडली, कशा प्रकारे दरडीमुळे मोठं नुकसान झालं, हे सर्व जी परिस्थिती आहे ते समजून सांगत आहेत। त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी आहेत, नेमकं या ठिकाणी त्यावेळेस काय परिस्थिती होती हे देखील उपमुख्यमंत्री यांना या ठिकाणी सगळं परिस्थिती सांगण्यात येत आहे। खरं आहे, बरोबर आहे। आणि आता काही प्रतिक्रिया त्यांची येते का ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।